आज आम्ही आलेलो आहे जालन्याच्या अशा गणेश मंडळात जो गणेश मंडळ 75 वर्षांपूर्वी स्थापन झालं। आज से 75 साल पहले ये गणेश मंडल की स्थापना हुई है। बरहानपूर वाल्यांनी मोठ्या मूर्ती द्यायसाठी आम्हाला नकारलं आहे। पोलीस प्रशासनावर पण दबाव येत नाही। ओळख आहे या बजरंग गणेश मंडळाची म्हणजे तुमचे जे वडील आहेत कैलासजी गौड, स्वर्गीय कैलासजी गौड यांचे जे मुंबईच्या नंतर जे मोठी मूर्तीचे जे स्वप्न होतं ते आमचे कैलासजी गौडने पूर्ण केलेले। 35 फूट उंच आहे ते भोलेनाथच्या आत 8 हात आहे। जालन्याचा राजा त्यांना याच्यामुळेच म्हटलं जातं। रघुनंदन रघु रघुनंदन रघुवर सेवन रघुपति शायन शतयोजन शतशतयोजन शरधि नियोजन शरपरिलंघन। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जे आमचा विशेष कार्यक्रम गणेशोत्सवाच्या निमित्तानं आम्ही घेऊन आलेलो आहे। बाप्पा मोरया जालना गणेशोत्सव 2025 याच्यामध्ये जालन्यातील आम्ही विविध जे गणेश मंडळ आहेत, गणेश दर्शन आहेत ते घडवण्याचा प्रयत्न करू। वेगवेगळे जे मंडळ आहेत त्यांची काय ख्याती आहे, त्यांच्यामध्ये यावेळेस काय विशेषता राहणार आहे हे सगळं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू। आज आम्ही आलेलो आहे जालन्याच्या अशा गणेश मंडळाच्या इथे जो गणेश मंडळ 75 वर्षांपूर्वी स्थापन झालं। या गणेश मंडळाची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रभर आहे। सर्वात उंच मूर्ती जर कोणाची असेल तर याच गणेश मंडळाची आपण सांगण्यात येतं, असं ऐकण्यात येतं। या गणेश मंडळाचं नाव आहे बजरंग गणेश मंडळ। मानाचा दुसरा गणपती बजरंग गणेश मंडळाचा असतो। लाईनमध्ये विसर्जन मिरवणूक जी असती 2 नंबरला जो असतो गणपती तो म्हणजे बजरंग गणेश मंडळ। आणि या गणेश मंडळाला जालन्याचा राजा असं संबोधलं जातं। हे का संबोधलं जातं, 75 वर्ष जुनं कसं यांनी स्थापना केली, यावर्षी काय विशेष राहणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सगळे मंडळाचे पदाधिकारी आहेत। तत्पूर्वी जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट्स, येणारे गणेशोत्सव जालन्यात काय काय घडामोडी होत आहेत हे आपल्याला लवकरात लवकर कळेल। मला सांगा की किती वर्षापूर्वी हा गणेश मंडळ स्थापन झाला आणि तेव्हा आपण कधीपासून याच्यामध्ये जोडलेला आहात? आज से 75 साल पहले ये गणेश मंडल की स्थापना हुई है। जैसे मुरलीधर जी ढाड़े, आसाराम जी भारूका, प्रहलाद जी अग्रवाल, ऐसे हमारे मंडल के जो बुजुर्ग थे इन्होंने 75-76 साल पहले से गणपति बिठाते हैं। और आज कम से कम हम 20 साल से इसमें इन्वॉल्वमेंट लिए हैं और ये सब अच्छे से सब सारे मंडल के सदस्य सब मिलके ये सब करते हैं। तुम्ही कधीपासून या मंडळाला जॉईन कर, म्हणजे किती वर्ष झाले? 20 वर्ष, मेरे को 20 साल हो गए ये मंडल को ज्वाइन करके। आज 20 साल से मैं ये मंडल देखता हूँ। जसं हा मंडळ 75 वर्ष जुना आहे, वेगवेगळं म्हणजे बजरंग गणेश मंडळाची जी स्पेशालिटी उंच मूर्त्या, तर या मूर्त्या तुम्ही इतक्या उंच कशामुळे बसवतात? म्हणजे काय याच्या मागं काही बॅकग्राऊंड आहे, काय तुमचं हे असतं त्याच्यामध्ये? नाही, बॅकग्राऊंड काय नाही आहे। सर्व मिळून बजरंग गणेश मंडळाचे जे लोक आहेत यांची सर्वांची आस्था, सर्वांची श्रद्धा, याच्यामुळे आम्ही ते जेवढे मोठी गणपतीची मूर्ती बनवू शकतो तेवढे बनवतोय आणि त्याचा आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतोय त्याच्यासाठी। म्हणजे इतक्या उंच मूर्त्या, इतक्या सुंदर अट्रॅक्टिव्ह मूर्त्या असतात, या नेमक्या आपण आणता कुठून? दरवर्षी वेगळं ठिकाण असतं कोणतं एक टिपिकल आहे की जो मूर्तिकार तोच तुमची मूर्ती बनवतो? नाही, पहिले आम्ही बरहानपूरहून आणायचो, नंतर बरहानपूरवाल्यांनी मोठ्या मूर्ती द्यायसाठी आम्हाला नकारलं आहे की रस्त्यामध्ये पूल वगैरे येतात म्हणून। नंतर मग आम्ही मुंबईहून गणपती मूर्ती आणणे सुरू केले। आता हा 3रा वर्ष आहे मुंबईचा। बघू आता पुढे आणखीन जिथे जिथे आम्हाला चांगली मूर्ती मिळेल तिथून आणणार। 17 तारखेला ह्या मंडळाचा आगमन सोहळा पार पडला। सर्वात मोठी उंच मूर्ती या गणेश मंडळाची जी ख्याती आहे ते 17 तारखेला नेमका आगमन सोहळा झाला। हे इतक्या लवकर आगमन सोहळा करण्याचं नेमकं कारण काय? याच्या मागे नेमकं कारण असं आहे की 2-3 वर्षापासून बजरंग गणेश मंडळ आगमन सोहळा सुरू केलेला आहे। आणि सर्वात मेन रिझन म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाचं जे मंडप आहे, डेकोरेशन वगैरे, त्यांना आपल्याला सर्वात जास्त टाईम लागतो। आणि 27 तारखेला जेव्हा गणपती बाप्पा बसणार आहे, विविध मंडळाचे गणपती येणार आहे, सगळ्यांचं आगमन होणार आहे आणि सगळे मंडळ एकसोबत येऊन ट्रॅफिक वगैरेचा प्रॉब्लेम येते आणि त्याच्यासोबत लाईट पोल, पोलीस प्रशासनावर पण दबाव येत नाही आणि विविध मंडळाचे वेगवेगळ्या ठिकाणावरून आगमन सोहळा सुरू होते। तर त्यामुळं सर्वांच्या सहकार्याने आपल्या गणपती बाप्पाचा कार्यक्रम एकदम सोपा आणि एकदम छान आगमन सोहळा पार पडतो। जसं आपण ओळख आहे या बजरंग गणेश मंडळाची म्हणजे तुमचे जे वडील आहेत कैलासजी गौड, स्वर्गीय कैलासजी गौड यांनी हिंदुत्ववादी कार्यांमध्ये स्वतःला झोकून घेतलं होतं। त्यांचीच प्रेरणा घेऊन कुठं कुठं जे आम्हाला माहिती आहे की बजरंग गणेश मंडळ कार्य करतं, तर त्यांच्या प्रेरणेतून काय नवीन नवीन घडवण्याचे असं तुम्हाला एक प्रेरणा भेटत असते? दरवर्षी काही ना काही नवीन आपण
काय म्हणतात त्याला, गणेशजीची मूर्तीची स्थापना करायचं आणि गणेशजीच्या मूर्तीचा आपण आकार जे साकार देतो, जे रूप असतं ते आपण दरवर्षी काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. नवीन डेकोरेशन, झाकी, देखावा वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. आणि समाजसेवा पण दरवर्षी आपण काही ना काही, अन्नदान असो, साहित्य वाटप असो, बाकी रक्तदान शिबिर वगैरे असो, झाडे लावा, झाडे जगवा वगैरे जे पण आहे ते सगळं आपण दरवर्षी विविध उपक्रमातून पार पाडतो. जसं बघण्यात येतं की एक काळ होता 5-7 वर्षांपूर्वीचा जिथं तिकीट ठेवण्यात होते ते झाक्यांसाठी, पण नंतर एक 5-7 वर्षामध्ये असा बदल घडला की बहुतांश मंडळांनी सगळं फ्री करून टाकतो. म्हणजे सामान्य जे लोक असतात, घरचे असतात, त्यांना पण बघणं सोयीस्कर जाईल. आपण तर सुरुवातीपासूनच झाकी मुफ्त ठेवतात. बजरंग गणेश मंडळाने आजपर्यंत तिकीट ठेवलं नाही. आणि एक समजा जालन्यामध्ये जे आणलेले आहे, जे मुंबईच्या नंतर जे मोठी मूर्तीचे जे स्वप्न होतं ते आमचे कैलासजी गौडने पूर्ण केलेले आहे. जसं आपण मी तेच विचारत होतो की झाकी आपण मुफ्त ठेवतो, त्याच्या मागचं नेमकं कारण होतं की सामान्यांना पण बघणं सोयीस्कर होईल. 5-10 रुपये त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. एक बडी सडकवर फिरणं म्हणजे त्यांना किमान 200-300 रुपये पर पर्सन खर्च येऊन जातो. तुम्ही ही संकल्पना जरूर घेतली, पण ज्या झाक्या येतात त्यांना खर्च खूप लागतो अफाट. तर मग हा खर्चाचं मॅनेजमेंट कसं करतात? कोणतं जे बी आहे ते गणपती बाप्पा करून टाकतात साहेब, त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. पण बजरंग गणेश मंडळाने आजपर्यंत 1 रुपया बी तिकीट घेतलेलं नाही. सुरुवातीपासून आतापर्यंत जे 76 वर्ष चालू आहे, आमची संकल्पनाच तीच आहे. गणेशजीची आमची संकल्पना तीच आहे. जसं देणगी असते, बऱ्याचदा बघण्यात येतं की वेगवेगळ्या लोकांकडून देणग्या घेण्यात येतात, नेते मंडळीकडून घेण्यात येतात. तर तुमचं फंड मॅनेजमेंट कसं चालतो? म्हणजे एक बजरंग गणेश मंडळाचं फंड मॅनेजमेंट कसं? गणपती बाप्पा सर्व करून देतात साहेब, सर्व फंड मॅनेज होऊन जातं. जसं मागच्या वर्षी देखील तुमची जी झाकी होती खूप सुंदर होती, अट्रॅक्टिव्ह होती. आणि इतकं मोठं मंडप, जर आपण दर्शकांना जर मंडप बघितला तर इतका उंच मंडप केला, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की मूर्ती किती अट्रॅक्टिव्ह आणि किती मोठी यांनी आणलेली आहे. तर जसं मागच्या वर्षी देखील खूप सुंदर, खूप मोठी मूर्ती आणली होती आपण, या वर्षीच्या मूर्तीची खासियत काय, त्याची उंची किती, आणि यावर्षी देखावे काय राहणार आहे? या वर्षीचे आपली गणपती बाप्पाचं मंडप जे आहे, सभा मंडप, ते 35 फूट उंच आहे. आणि याच्यात सर्वप्रथम म्हणजे खासियत, विशेषता जे आहे ते आपले भोलेनाथ जे आहे ते भोलेनाथच्या आत 8 हात आहे. त्या 8 हातमध्ये वेगवेगळे शस्त्र आहे. आणि गणपती बाप्पाची जी बैठक आहे ती राजेशाही बैठक आहे. आणि आपण जे या वर्षी देखावा करत आहोत ते राजवाडा टाईप देखावा आहे. सर्व जालनेकरांना एक निम्र विनंती करतो की 27 तारखेला ठीक सायंकाळी 7 वाजता बजरंग गणेश मंडळ जालन्याच्या राजाचा ग्रँड इनॉग्रेशन ठेवण्यात आलेला आहे. आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येत येऊन आपल्या जालन्याच्या राजाचं प्रथम दर्शन घ्यावा आणि सर्वांनी आशीर्वाद घ्यावा. जालन्याचा राजा, शेवटचा प्रश्न की जालन्याचा राजा कशामुळे म्हटलं जातं? दिसतं तर आहेत, पण तुमची काही त्याच्या मागं आहे काही आख्यायिका वगैरे काही? जालन्याचा राजा म्हणजे याच्यात सर्वप्रथम जालनाचा राजा, याच्या मागचं जे रिझन आहे ते सर्वप्रथम जेव्हा जालनेकरांना सर्वात मोठी गणपतीची मूर्ती बघायला भेटली ती जालन्याच्या बजरंग गणेश मंडळमध्ये बघायला भेटली. चांदीची मूर्ती सर्वात पहिले दर्शन करायला भेटली तर ती बजरंग गणेश मंडळमध्ये करायला भेटली. आणि विविध झाकी वगैरे पण सगळे इथं करायला भेटले. तर जालनेकरांचं एक असं आपल्याला पूर्ण मंडळवाल्याच्या सदस्यांना असं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या मंडळाला जालनाचा राजा या नावाने घोषित करा. तर आपण ते केलं. नक्कीच. आपण जर बघितलं माझ्या मागे सगळे जे सदस्य आहेत हे सदस्य सगळे मिळून या गणपतीची पूर्ण देखरेख करतात. या मंडळाची चर्चा अख्ख्या जालना सोडून, मराठवाडा सोडून महाराष्ट्रभर असते. कारण जालन्यात सगळ्यात उंच मूर्ती जर कोणी दाखवली असेल तर ती बजरंग गणेश मंडळाला. आणि जालन्याचा राजा त्यांना याच्यामुळेच म्हटलं जातं. 27 तारखेपासून जालन्याच्या राजाची झाकी नक्की बघायला या, कारण की महाकाल स्वरूपी एक झाकी यांनी आयोजित केली आहे. नक्कीच ती भव्य दिव्य स्वरूपात राहील. आणि सगळ्यात विशेषतः म्हणजे ही झाकी बघण्यासाठी कोणतंही शुल्क ठेवण्यात आलेलं नाही. ही जे मंडळ कशा प्रकारे कार्य करतं हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.